नेक्स्ट ॲप्लिकेशन आपण पाहणार आहे ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. त्याचं नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे व्हेकल अलॉंग कर्व बँक्ड रोड. याच्या अगोदर आपण पहिलं जे ॲप्लिकेशन पाहिले त्याच्यामध्ये व्हेकल अलॉंग कर्व हॉरिझॉन्टल रोड, इथं हॉरिझॉन्टल होतं, आता बँक्ड रोड आहे. बरोबर, या दोघांमधला फरक आधी आपल्याला समजला पाहिजे. हॉरिझॉन्टल म्हणजे एकदम सपाट रस्ता असेल वळणावरती, तर तो कन्सेप्ट आहे. बरोबर आहे. मग त्याच्यावरून एखादी व्हेकल किती स्पीडनं सुरक्षितरित्या जाऊ शकते हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळालेली Vmax = रूट ऑफ μs इंटू r इंटू g. बरोबर आहे. त्याच्यानंतर वेल ऑफ डेथ मध्ये आपल्याला मिनिमम स्पीड आपण कॅल्क्युलेट केली, ते आपल्याला मिळाले रूट ऑफ r/μs. तसं आता आपल्याला तिसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये जर रस्ता हा बँक्ड केलेला असेल तर त्यावेळेस वळणावरती त्या गाडीची स्पीड किती असायला पाहिजे, त्यावेळेस ती गाडी सुरक्षितरित्या जाईल. एक गोष्ट क्लिअर आहे की गाडीचं स्पीड कमी असेल तर आपण कोणत्याही वळणावरून रस्ता सपाट असू द्या बँक्ड असू द्या आपण सुरक्षितरित्या जाऊ शकतो. पण आपल्या गाडीचं स्पीड हे पर्टिक्युलर लिमिट पर्यंत पाहिजे. त्या लिमिटच्या बाहेर जर आपलं स्पीड असेल, जर स्पीड खूप जास्त असेल तर आपली गाडी सुरक्षितरित्या जाऊ शकत नाही. मग ते मॅक्झिमम स्पीड किती असायला पाहिजे ते आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं. पण सुरुवातीला तुम्हाला समजलं पाहिजे व्हॉट इज मीन बाय बँकिंग ऑफ रोड. बरोबर, म्हणजे एक्झॅक्ट मिनिंग ऑफ बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड म्हणजे नेमकं काय. बरोबर, बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन आपण अशी करतो, द प्रोसेस ऑफ रेझिंग द आउटर एज ओव्हर इट्स इनर एज थ्रू सर्टन अँगल. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये तुम्ही जो रस्ता आहे तो रेज करता म्हणजे वाढवता, पण त्याच्यामध्ये त्या रस्त्याला दोन कडा असतात, एक आहे इनर एज आणि एक आहे आउटर एज. तर इनर एज आहे त्याच्या रिलेटेड आपण काय करतो, फक्त आउटर एज काय करतो, वाढवतो. बरोबर आहे. म्हणजे रस्ता जो आहे तो सपाट असेल तर वळणावरती तो रस्ता सपाट आपण ठेवत नाही, तो रस्ता काय केला जातो, थोडासा तिरका केला जातो. म्हणजे एका बाजूला रस्ता उंचवलेला असतो आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, बँकिंग ऑफ रोड. बरोबर आहे. पण हा रस्ता वाढवायचा का, याचं कारण असं आहे, जर वळणावर रस्ता सपाट असेल तर आपण एका पर्टिक्युलर स्पीडनं जात असेल, पण जर त्या स्पीडच्या पेक्षा जास्त जर आपण वेग आपल्या गाडीचा ठेवला तर आपला ऍक्सिडेंट होण्याची पॉसिबिलिटी आहे, आपली गाडी घसरण्याची शक्यता आहे, आपण रस्त्याच्या बाहेर जाण्याची पॉसिबिलिटी आहे. बरोबर आहे. मग हे टाळण्यासाठी आपण काय केलं, थोडंसं त्या गाडीचं स्पीड हे थोडंसं त्या वळणाच्या रस्त्यावरती वाढलं पाहिजे, किंवा थोडं त्या स्पीडपेक्षा जास्त वेगानं आपण त्या वळणावरून जाऊ शकतो. यासाठी आपण काय करतो, तर तो रस्ता बँक्ड करतो. बरोबर आहे. बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन लक्षात आली का, द प्रोसेस ऑफ रेझिंग द outer edge, process of raising outer edge over its inner edge through a certain angle is known as banking of road. बरोबर. आता दुसरी जी डेफिनेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं ती आहे अँगल ऑफ बँकिंग विच इज रिप्रेझेंटेड बाय थीटा. बरोबर. मग अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय, तर हा जो रस्ता आहे हा हॉरिझॉन्टल रोड आहे. बरोबर आहे, असा लक्षात घ्या. आणि हा रस्ता जो आहे यामध्ये वळण जे आहे ते लेफ्ट साइड आहे, वळण आहे ते कसं आहे, लेफ्ट साइड आहे. बरोबर आहे. मग त्याच्या रिलेटेड ही जी एज आहे ती आहे इनर एज. ही एज कोणती आहे, इनर एज. बरोबर आहे. आणि ही एज आहे ती काय, आउटर एज. तर या ठिकाणी इनर एज या पॉइंटला फिक्स आहे. बरोबर आहे. पण आउटर एज काय केली, वाढवली. बरोबर आहे. मग आपल्याला हा जो रस्ता मिळतोय तो आहे हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ रोड, सपाट रस्ता, हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ रोड. आणि हा नवीन तयार केलेला रस्ता सरफेस ऑफ रोड. आपण डेफिनेशन अशी करतो, द अँगल मेड बाय द सरफेस ऑफ रोड विथ द हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ रोड इज नोन ॲज अँगल ऑफ बँकिंग, जो इथे दाखवलेला थीटा आहे. लक्षात आलं. द अँगल मेड बाय द सरफेस ऑफ रोड विथ द हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ रोड विच इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग. बरोबर आहे. आता या डेफिनेशनच्या नंतर
आपल्याला काय करायचंय की मॅक्झिमम सेफ्टी स्पीड कॅल्क्युलेट करायचं. मॅक्झिमम सेफ्टी स्पीड कॅल्क्युलेट करायचं. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे बघा, ज्यावेळी व्हेइकल ही त्या बाइंडर रोडवरती असेल तर त्याच्यावरती कोणकोणत्या प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होत असतील हे आपल्याला समजलं तर आपण त्या ठिकाणी त्या गाडीचं स्पीड हे कॅल्क्युलेट करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे समजा आता असं कन्सिडर करा की व्हेइकल आहे आणि ती कर्व बाइंडर रोडवरती आलेली आहे. बरोबर आहे. या गाडीवरती इथं आपल्याला फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे मेनली दोन फोर्सेस ऍक्ट होताना दिसत आहेत. एक आहे वेट ऑफ द व्हेइकल, एक आहे वेट ऑफ द व्हेइकल आणि दुसरे आहे नॉर्मल रिॲक्शन ऑफ रोड ऑन द व्हेइकल. बरोबर. आता मी लक्ष द्या, नॉर्मल रिॲक्शन ही वेटला या ठिकाणी एक्झॅक्ट ऑपोजिट दाखवलेली नाही. याचं कारण काय आहे तर हा झाला सरफेस ऑफ रोड. बरोबर. आणि हे टायर्स आहे म्हणजे हा झाला कॉन्टॅक्ट आणि कॉन्टॅक्ट सरफेस ला नॉर्मल रिॲक्शन एक्झॅक्ट काय असते परपेंडिक्युलर. त्यामुळे नॉर्मल रिॲक्शनची डायरेक्शन ही ऑब्लिकली आहे म्हणजे व्हर्टिकल नाही किंवा हॉरिझॉन्टल आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता देयर आर टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेइकल. कोणते दोन फोर्सेस आहेत? वेट ऑफ व्हेइकल व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. बरोबर. आणि सेकंड फोर्स कोणता आहे? नॉर्मल रिॲक्शन ऑफ रोड ऑन व्हेइकल. बरोबर आहे. बट हियर this normal reaction can be resolved into two components. कोणते दोन कंपोनेंट आहेत? n cos theta and n sin theta. n cos theta is the vertical component of normal reaction and n sin theta is the horizontal component of normal reaction. ओके. आता हे दोन्ही कंपोनेंट आले कसे ते आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर. तर काय करा, नॉर्मल रिॲक्शनचे जर तुम्हाला कंपोनेंट काढायचे असतील तर तुम्ही काय करणार, हॉरिझॉन्टल कंपोनेंट काढायचा असेल तुम्ही हॉरिझॉन्टल लाईनवरती परपेंडिक्युलर टाका. तर समजा इथे मी दिलं ए बी आणि सी. तर या ठिकाणी हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल पण थीटा असणार. म्हणजे जेवढा रोडला तुम्ही अँगल देणार तेवढ्याच अँगलनं ही जी व्हेइकल आहे ती तिरकी होणार. नॉर्मल रिॲक्शन व्हर्टिकली अपवर्ड असते. ही रस्ता तिरका झाल्यामुळे गाडी तिरकी झाली आणि त्याच्यामुळे नॉर्मल रिॲक्शन सुद्धा तिरकी होणार. किती अँगलने तिरकी होणार? जेवढा अँगल रस्त्याला दिला तेवढा. म्हणजे जेवढा अँगल ऑफ बँकिंग असेल तेवढा इथे अँगल असणार थीटा. आता ही लाईन आणि ही लाईन ही एक्झॅक्ट पॅरलल आहे आणि त्यांची ट्रान्सफर्स. बरोबर. मग हा अँगल काय असणार? अल्टरनेट अँगल. मग हा थीटा असेल तर हा पण थीटा. मग या ठिकाणी ट्रायंगल एबीसी मध्ये जर साइन थीटा आपण घेतला, साइन थीटा, तर साइन थीटा काय मिळेल? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. मग अपोजिट साइड काय? एसी. हायपोटेन्यूज काय? एबी. मग एसी इज इक्वल टू काय? एबी साइन थीटा. पण एबी किती आहे? ए बी, दॅट इज नॉर्मल रिॲक्शन. मग येणार एन साइन थीटा. मग एसी किती आला? एन साइन थीटा. बरोबर. मग इथं एसी अलॉंग हॉरिझॉन्टल डायरेक्शन आणि तो काय रिप्रेझेंट केला आपण? एन साइन थीटा. सिमिलरली व्हर्टिकल कंपोनेंट जर नॉर्मल रिॲक्शनचा घ्यायचा असेल तर तुम्ही इथे परपेंडिक्युलर टाकणार. समजा इथे डी पॉइंट असेल तर ट्रायंगल ए बी डी या ट्रायंगल ए डी बी हा सुद्धा राईट अँगल आहे आणि इथं जर अँगल थीटा असेल आणि याचा जर तुम्ही कॉस घेतला तर कॉस थीटा आपल्याला काय मिळेल? कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड आहे एडी आणि हायपोटेन्यूज आहे एबी. मग एडी इज इक्वल टू काय मिळेल? एबी कॉस थीटा. बरोबर. आणि एबी किती आहे? नॉर्मल रिॲक्शन म्हणजे एन कॉस थीटा आपल्याला एबी मिळणार. बरोबर. मग इथं व्हर्टिकल कंपोनेंट काय मिळाला? एन कॉस थीटा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, इथं बँड रोड साठी
फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन सुद्धा प्रेझेंट असणार आहे, पण या कंडिशन मध्ये आपण असं कन्सिडर करतोय इग्नोरिंग द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे जर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे जर आपण इग्नोर केलं, कारण ते खूप कमी असेल, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जर कमी असेल, कारण गाडीचा वेग हा काय असणार आहे, खूप जास्त असू शकतो, कारण ज्यावेळेस तुम्ही रस्ता बँक करता त्यावेळेस तुम्ही थोड्या जास्त स्पीडने जाऊ शकता. जर समजा त्या ठिकाणी स्पीड जास्त असेल तर फ्रिक्शन कमी असण्याची शक्यता आहे. therefore we neglect that force of static friction. मग या ठिकाणी आपल्याला टोटल 3 फोर्स मिळाले, mg, n sin theta and n cos theta. From this we can give 2 points. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट असा असेल, this n cos theta is balances the weight mg. म्हणजे फर्स्ट पॉइंट असेल n cos theta is balances the weight mg. So we can write n cos theta is equal to mg. Question number 1. आणि सेकंड पॉइंट जो असेल, आता जर वळण जर लेफ्ट साइडला असेल तर या ठिकाणी सेंटर असणार लेफ्ट साइडलाच, बरोबर. म्हणजे की या कर्व रोडची काय होणार, रेडियस होणार and horizontal component of normal reaction n sin theta, which is along the radius and directed towards the center of curved road. So this force provided the necessary centripetal force for maintaining circular motion of that vehicle along curved banked road. Therefore we can write, आपण काय लिहू शकतो, horizontal component of normal reaction n sin theta provided the necessary centripetal force for maintaining circular motion. Therefore we can write n sin theta is equal to centripetal force. Therefore n sin theta is equal to mv square by r. Therefore from equation 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण काय लिहू शकतो, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. जर समजा इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने जर आपण डिवाइड केले तर आपण काय लिहू शकतो, डाव्या बाजूला डिवाइड करा n sin theta upon n cos theta, which is equal to mv square by r. इक्वेशन 2 च्या उजव्या बाजूला इक्वेशन 1 च्या उजव्या बाजूला डिवाइड करा, डिवाइडेड बाय mg, बरोबर. n ला n काय होणार, कॅन्सल होणार, sin अपॉन cos काय होणार, tan. मग tan theta is equal to m ला n कॅन्सल होईल, v square upon r. मग या फॉर्म्युलावरून tan theta is equal to v square upon rg, याच्यावरून तुम्ही पहिल्या केस मध्ये काय कॅल्क्युलेट करू शकता, angle of banking. Theta is equal to tan inverse of v square upon r. आणि या फॉर्म्युलावरून आपण काय समजू शकतो, angle of banking does not depends on mass of vehicle because angle of banking depends on v with the velocity of vehicle along curved banked road, r with the radius of banked road, and g with the acceleration due to gravity. Here m with the mass of vehicle term is absent. So angle of banking does not depends on mass of vehicle, बरोबर. आणि सेकंड नोट आपल्याला काय मिळेल, जर स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर rg डिनॉमिनेटरला आहे ते न्यूमरेटरला असणार tan थीटा मल्टिप्लाय, म्हणजे आपल्याला काय मिळेल, v स्क्वेअर इज इक्वल टू rg tan थीटा. नाउ by taking square root on both sides, root of v square is equal to root of rg tan theta. Square square cancel will, therefore v is equal to root of rg tan theta. This is the maximum safety speed with which vehicle safely move along a curved banked road. Okay, पण या कंडिशन मध्ये हे जे मॅक्सिमम सेफ्टी स्पीड आपण कन्सिडर केलेला आहे त्या केस मध्ये आपण फक्त वेट आणि नॉर्मल रिएक्शनचा विचार केलेला आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शनला इथे आपण निग्लेक्ट केलेलं आहे.
त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला ऑब्झर्वेशन मिळणार. ओके.